की ज्याच्यातून आपण मुलांना विज्ञानाच्या छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या संकल्पना चांगल्या प्रकारे समजवू शकतो. मग चला आपण तो आता पाहूया. बल्बला जोडलेला आहे. जेव्हा मी याला गती देतोय तेव्हा काय झालं, तर हा मॅग्नेट आहे तो गोल गोल फिरतोय. कशात फिरतोय, तर कॉपर वायरमध्ये. आणि त्याच्यामुळे काय होतंय, तर इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. मग ह्याला उभं करायचं असेल तर काय करावं लागेल, तर ह्याला आपल्याला गती द्यावी लागेल. जर मी याला गती दिली तर ते उभं राहते. लर्निंग हॉल इथे आपण बघणार आहोत 3D मूव्ही आणि आकाशदर्शनाचा कार्यक्रम. इथे मुलांसाठी आपण नेहमी आकाशदर्शनाचा प्रोग्राम दाखवतो आणि 3D मूव्ही दाखवतो. चला आपण मग आपण आता सूर्याकडे जातोय. सूर्य आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात मोठा आणि आपला सूर्यमालेतील एकमेव तारा ज्याचं नाव आहे सूर्य, की ज्याच्यातून आपण मुलांना 3D मूव्ही दाखवतोय. ज्याच्यासाठी आपल्याला 3D गॉगल्सची आवश्यकता असते आणि ज्याच्यातून आपण ह्या ठिकाणी आपण 3D मूव्ही आता आपण वसुंधरा विज्ञान केंद्रात चालणारे उपक्रम पाहूया, की ज्याच्यामध्ये आता आपण पहिलं बघणार आहोत ह्याच्यातलं आतल्या रूम ह्याच्यातले वेगवेगळे उपक्रम. की पहिलं आपण बघणार आहोत अरविंद गुप्ता कक्ष, ज्यामध्ये सगळी लो कॉस्ट मॉडेल्स आहेत. हा आहे आपला अरविंद गुप्ता कक्ष. आपल्याला माहिती आहे अरविंद गुप्ता ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे, की ज्यांनी लो कॉस्ट मॉडेलमध्ये खूप काम केलेलं आहे, की छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण विज्ञान कसं मुलांपर्यंत पोचवू याच्यासाठी त्यांनी काम केलं. आणि त्यांच्याच नावावरती आपण हा कक्ष सुरू केला आहे, की ज्याच्यामध्ये आपण लो कॉस्ट मॉडेल्स आहेत, की ज्याच्यातून आपण मुलांना विज्ञानाच्या छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या संकल्पना चांगल्या प्रकारे समजवू शकतो. चला तर आपण आतमध्ये जाऊया आणि सगळी मॉडेल्स पाहूया. इलेक्ट्रिसिटीबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. इलेक्ट्रिसिटी मग त्याच्याबद्दल आपण पहिल्यांदा काय माहिती झालं, तर पहिल्यांदा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ह्याच्याबद्दल आपण पहिल्यांदा बघू. ह्याच्यासाठी आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय हे मुलांना समजून देण्यासाठी आपण एक छोटासा प्रयोग करून बघितलेला आहे. इथे आपल्याला एक मेजरिंग सिलेंडर आहे, त्याला आपण कॉपरच्या वायरने गुंडाळलेलं आहे. आणि त्याची कॉपरच्या वायरला आपण कुठे कनेक्शन दिलेलं आहे, तर या इलेक्ट्रिक बोर्डला कनेक्शन दिलेलं आहे. जेव्हा आपण कॉपर वायरला इलेक्ट्रिक करंट पास करतो तेव्हा आपल्या अजून एक लक्षात येईल की या मेजरिंग सिलेंडरमध्ये आपण एक टाचणी ठेवलेली आहे, की ती टाचणी याच्यात आपण लटकून राहण्यासाठी वरती पृष्ठभागावर राहण्यासाठी आपण त्याला एक थर्माकॉल बॉल लावलेला आहे, की त्याच्यामुळे ती वरती पृष्ठभागावर राहील. जेव्हा आपण ह्या टाचणीला ह्या कॉपर वायरला जेव्हा इलेक्ट्रिक करंट देतो तेव्हा ती टाचणी थोडीशी हलते. ही थोडीशी हलते म्हणजे काय होतंय, तर या कॉपर वायरला जेव्हा इलेक्ट्रिक करंट देतो तेव्हा या कॉपर वायरच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. म्हणजे कॉपर वायरच्या आतमध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार झाल्यामुळे ती कॉपर वायर त्या ह्याला आतल्या असलेल्या टाचणीला आपल्याकडे खेचून घेते. म्हणजे याचा अर्थ आपण काय सांगू शकतो, तर कॉपर वायरला इलेक्ट्रिक करंट दिला तर मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. हे त्या काळी शास्त्रज्ञांच्या लक्षात आलेलं. मग त्यावेळी अजून एक शास्त्रज्ञ होता, त्याने असा विचार केला की जर कॉपर वायरला जर इलेक्ट्रिक करंट दिला तर मॅग्नेटिक फील्ड तयार होतोय, तर कॉपर वायरमध्येच जर आपण मॅग्नेट टाकला तर इलेक्ट्रिसिटी पण जनरेट व्हायला हवी. त्या शास्त्रज्ञाचं नाव होतं फॅरेडेज. आणि त्याने फॅरेडेजने हा शोध लावला की हा कॉपर वायर आहे, त्याला आपण गॅल्व्हनोमीटर जोडलेला आहे का, कारण तुम्हाला इलेक्ट्रिसिटी समजायला हवी की याच्यात इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. हे दाखवण्यासाठी आपण काय केलं की कॉपर वायरमध्येच आपण आता उलटं केलंय, की इथे कॉपर वायरला इलेक्ट्रिक करंट दिलेला आता आणि तिथे मॅग्नेट तयार झालेला. मग आपण आता काय केलंय की कॉपर वायरमध्ये मॅग्नेट टाकला आणि इलेक्ट्रिसिटी जनरेट होते का बघूया. ती कळणार कशी, तर इथे हा फ्लक्च्युएट होणार. मग आपण बघूया खरंच होतं का. हा फ्लक्च्युएट होतोय थोड्या थोड्या प्रमाणात. याचा अर्थ कॉपर वायरमध्ये जर मॅग्नेट टाकला तर इलेक्ट्रिसिटी जनरेट व्हायला हवी. मग अशी इलेक्ट्रिसिटी आपल्या इथे कुठे जनरेट होते, मग कशी होते हे आपण आता पाहूया. हे आता इथे लक्षात येईल तुमच्या, ही डीसी मोटर आहे.
मी जेव्हा आता ही चकती फिरवतोय, चरख्यासारखं चाक फिरवतोय, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की इथे बल्ब पेटतोय. हा बल्ब का पेटतोय? तर ह्याचं ओपन मॉडेल हे आहे. इथे तुमच्या लक्षात येईल इथे कॉपर वायर आहे, त्याच्यामध्ये काय आहे, मॅग्नेट आहे, आणि त्याला कुठेही बाकी काही जोडलेलं नाही. या कॉपर वायरचं कनेक्शन या बल्बला जोडलेलं आहे. जेव्हा मी याला गती देतोय तेव्हा काय झालं, तर हा मॅग्नेट आहे तो गोल गोल फिरतोय. कशात फिरतोय? तर कॉपर वायरमध्ये. आणि त्याच्यामुळे काय होतंय, तर इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. बरोबर ना? मग अशी इलेक्ट्रिसिटी आपण डे टू डे लाईफमध्ये आपल्या घरात पण तयार करू शकतो. मग अशी इलेक्ट्रिसिटी जनरेट करून आपण आपलं घर चालवू शकतो. आपल्या देशात सगळी इलेक्ट्रिसिटी अशीच तयार करू शकतो. असं होतं का? तर हो, अशीच आपल्या इकडे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. मग ती इलेक्ट्रिसिटी कुठे कुठे जनरेट, आपण कोणत्या कोणत्या माध्यमातून जनरेट करतो? तर आपल्या इकडे फक्त सोलार सिस्टीम, सोलार एनर्जी सोडल्यास बाकीची सगळी एनर्जी आपण याच तत्वावर चालवतो. म्हणजे त्याच्यातली पहिली असेल तर आपली विंड एनर्जी असेल, म्हणजे पवनचक्की. पवनचक्की आपण पाहिली आहे की पवनचक्कीची हे पवनचक्कीचं मॉडेल आहे. हे पवनचक्कीचं काय होतं, तर ही पाती आहेत, ही पंख वाऱ्याबरोबर फिरतात, आणि वाऱ्याबरोबर फिरल्यामुळे काय होतं, तर टर्बाईन्स फिरतात. हे त्याचं ओपन मॉडेल आहे. ही पाती फिरली की इथला बल्ब पेटतो. मग ह्याच्यात काय होतं, ही कुठे चालते जास्त प्रमाणात? सगळ्यात जास्त आपल्या जगात हॉलंडमध्ये या पवनचक्कीचा वापर केला जातो. कारण तिथलं वातावरण त्याला सूट आहे, की तिथलं वाऱ्याचा वेग आणि या सगळ्या गोष्टींमुळे हॉलंडमध्ये ही इलेक्ट्रिसिटी जास्त प्रमाणात वापरली जाते. मग जशी आपण वाऱ्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो, तशीच आपण पाण्यावरून देखील आपली इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. आपल्याला माहिती आहेत आपली धरणांमधून आपण इलेक्ट्रिसिटी मिळवतो. मग त्याच्यात काय होतं, ते त्याच्या इथे एक आपण छोटंसं मॉडेल दिलेलं आहे की इथे आपण ह्या टबमध्ये पाणी ओतलं. म्हणजे हे जर धरणाचं मॉडेल दाखवायचं असेल तर आपण इथे काय होतं, तर इथे पण पाती असतात. जशी त्या मॉडेलमध्ये आपण पाती बघितलेली तशी ह्याच्यात पण पाती आहेत की ज्याच्यावर पाणी पडलं की पाती फिरतात आणि त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. इथे कॉपर वायर आहे आणि कॉपर वायरमध्ये तुमच्या लक्षात येईल की इथे आतमध्ये मॅग्नेट आहे आणि तो फिरतो आणि त्याच्यामुळे काय होते, इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. म्हणजे आपण वेगवेगळ्या प्रकारे या एकाच तत्वावरती इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो. म्हणजे आण्विक ऊर्जा असू दे किंवा पवन ऊर्जा असू दे किंवा हायड्रो पॉवर असू दे, या सगळ्या ठिकाणी आपण याच तत्वावर इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो. हे ईडी कर्टनचं आपण मॉडेल आहे. याच्यात आपल्याला लक्षात येईल की हे नॉन मॅग्नेटिक डिस्क आहे, पण जेव्हा याला आपण गती देतो तेव्हा ह्याच्यात मॅग्नेटिक फील्ड तयार होते. याचं उदाहरण सांगायचं झालं तर आपल्या घरचा इंडक्शनला हात लावल्यानंतर कधी गरम होत नाही, पण त्याच्यावरती भांडं ठेवलं तर ते गरम होतं. हे ईडी करंटचं एक्झाम्पल आहे. हा पुढचा आहे आपला वॉटर हीटर आहे, घरातला वॉटर हीटर, जो आपण ओपन करून ठेवलेला आहे मुलांना समजण्यासाठी, की इथून आपण दाखवू शकतो की पाणी गरम कसं होतं. ह्याच्यात नायक्रॉमची वायर असते आणि जी कॉईल शेपमध्ये आहे की ज्याच्यामुळे ती लवकर गरम होते आणि त्याच्यामुळे पाणी लवकर गरम होतं. हे आपण याच्यातून एक्सपान्शन ऑफ एअर आपण दाखवू शकतो. म्हणजे आपण हे ते एक बर्नी, काचेची बर्नी घेतलेली आहे आणि आतमध्ये एक बल्ब आहे. तुमच्या लक्षात येईल जेव्हा आपण ही लाईट चालू केली तेव्हा काय होतं, तर हा बल्ब गरम होतो आणि बल्ब गरम झाल्यामुळे या बर्नीतली हवा प्रसरण पावते आणि प्रसरण पावल्यानंतर ह्या हवेला जाण्यासाठी कुठचा मार्ग नाही आहे. मग ही हवा कुठे जाणार, तर ही हवा या पाईपमधून या फुग्यामध्ये येणार आणि या फुग्यामध्ये आल्यानंतर हा फुगा काय होणार, फुगणार. म्हणजे याच्यातून आपण काय सांगू शकतो की हवा गरम झाली की ती हलकी होते आणि ती वर जाते आणि ती वर गेल्यानंतर ती पुढे प्रवास करते. मग ह्याचा वापर आपल्या डे टू डे लाईफमध्ये कुठे होतो, तर आपण आत्ता सध्या बघतोय क्लायमेटिक चेंजेस, त्या गोष्टी आपण याच्यातून सांगू शकतो. जशी हवा गरम होते आणि ती प्रसरण पावते तसं आपण इथे पाण्याचं पण दाखवू शकतो. इथे बल्ब आहे, इथे दोन ठिकाणी काचेचे हे ठेवलेले आहेत, गोळे ठेवलेले आहेत, ज्याच्यात एकाला काळा कलर दिलेला आहे आणि एकाला कलर दिलेला आहे. दोघांमध्ये पाणी भरलेलं आहे. जेव्हा हा बल्ब गरम होतो तेव्हा त्याची हीट दोन्ही ह्यांना मिळते आणि काय होईल, ज्याला काळा कलर आहे तो जास्त हीट ॲब्सॉर्ब करेल आणि त्याच्यामुळे काय होईल, त्याच्यातलं पाणी लवकर गरम होईल आणि त्याच्यामुळे काय होईल, हे पाणी हळूहळू लवकर वर सरकेल. आपल्याला लक्षात येते की हे पाणी फास्ट सरकायला सुरुवात केली आहे. इथे आपल्याला दिसतंय की ज्याला काळा कलर केला आहे त्याच्यातलं पाणी प्रसरण पावायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे जसं हवा प्रसरण पावते तसंच पाण्याचं देखील प्रसरण होते आणि हे पाणी हळूहळू वर चाललं आहे. त्याच्या मानाने हे पाणी अजून खूप खाली आहे. जसं आपण तिथे बघितलं की काळा कलर हीट ॲब्सॉर्ब करतो, तसं त्याचा वापर आपण कुठे करू शकतो, तर ही आहे सूर्यचूल.
म्हणजे आपण सोलार कुकर म्हणतो. या सोलार कुकरमध्ये पण तशीच हे बनवलेलं आहे. हा लाकडाची पेटी आहे आणि त्याच्या आतमध्ये काळ्या कलरचे डबे आहेत. म्हणजे काळा कलर का केलेला आहे, तर ते जास्त प्रमाणात हीट ॲब्सॉर्ब करावं. त्याच्यावरती काच ठेवलेली आहे की ज्याच्यामुळे ती हीट बाहेर जाऊ नये. आणि इथे आरसा आहे. आरसा काय करतो, आरसा सूर्यकिरण आहेत ती तिथे परावर्तित करतो की ज्याच्यामुळे हे लवकर डबे गरम होतात आणि त्याच्यामध्ये अन्न शिजवता येतं. म्हणजे सूर्यचुलीचा वापर, सूर्यकिरणांचा वापर करून आपण अन्न शिजवू शकतो. हे झालं सूर्यचूल. तसंच आता अजून आपण एक मॉडेल आहे, याला म्हणतो लाईट इज इनविजिबल टू अस. म्हणजे काय, तर लाईट आपल्याला दिसतो असं आपण नेहमी म्हणतो, पण लाईट आपल्याला दिसत नाही. कसं, तर इथे आपल्याला लक्षात येईल, जोपर्यंत तुम्ही इथे आता तो समोर तुम्हाला उजेड दिसतोय का, तर नाही, उजेड दिसत नाही आहे. पण जेव्हा तुम्ही याच्यामध्ये आपला हात ठेवाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हातावरती प्रकाश पडतोय, म्हणजे लाईट चालू होता. पण जोपर्यंत इथे अडथळा येत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा आपल्याला तो प्रकाश जाणवत नाही. म्हणजे लाईट आपल्याला दिसत नाही, पण ती लाईट एखाद्या वस्तूवर पडून त्याचं परावर्तन होतं आणि ते आपल्या डोळ्यात पडतं आणि तेव्हा आपल्याला ती वस्तू दिसते. म्हणून आपण म्हणतो लाईट इज इनविजिबल टू अस. आता आपण बघणार आहोत इन्फिनिटी मिरर. हा इन्फिनिटी मिरर आपण बघितला आहे, खूप ठिकाणी बघितलेला आहे की इथे आपल्याला जेव्हा आपण खाली बघत जाऊ तेव्हा आपल्याला लक्षात येईल की आपल्याला खूप खोल काहीतरी आहे असं वाटतंय. म्हणजे खालोखाल खूप लाईन्स आहेत. पण जेव्हा आपण खरंच ते ओपन करून बघू तेव्हा लक्षात येईल की खाली फक्त एक मिरर आहे आणि वरती एक गॉगल ग्लास आहे. हे असं का होतं हे सांगण्यासाठी अजून आपल्याला एक गोष्ट बघावी लागेल की इथे पण इथे एक 2 मिरर लावलेले आहेत आणि त्या मिररच्या समोर एक आपण इमेज ठेवलेली आहे. या इमेजमुळे आपल्याला काय दिसतंय, तर त्याचे किती हे दिसत आहेत, प्रतिबिंब दिसत आहेत, तर 3, 1, 2 आणि 3. असं का होतं, तर याच्याच ठिकाणी इथे एक आपल्याला फॉर्म्युला आहे की ज्या फॉर्म्युल्यामधून आपण सांगू शकतो की आपल्याला किती अँगलचा कोन ठेवला 2 आरशांमध्ये तर आपल्याला किती इमेजेस दिसू शकतात. त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला काय आहे, तर 360/A-1. आता याच्यातला ए काय आहे, तर ए म्हणजे हा अँगल, जो आरशांचा अँगल असतो. म्हणजे आपण काय करू शकतो, तर 2 आरशांमधला आपण अँगल किती आहे हे बघून आपल्याला किती इमेजेस दिसतील हे आपण त्याच्यातून सांगू शकतो. ही सायफन सिस्टम आहे. सायफन सिस्टम हे नाव जरी इंग्लिश वाटत असेल आपल्याला, मोठं सायफन सायंटिस्टचं नाव दिलेलं आहे हे आपल्याला वाटतंय, पण ही सिस्टीम आपल्या इकडे गडांवर 400-450 वर्षापूर्वीपासून आपण पाहत आलेलो आहे की याच्यात गडाच्या तळाला असलेलं पाणी आपण गडाच्या वरती नेलेलं आहे. ही सिस्टीम वापरून हे तुमच्या लक्षात येईल की इथे पाणी आहे आणि हे पाणी खालच्या बॉटलमध्ये ठेवलेलं पाणी हे वर जातं आहे. ही सायफन सिस्टम आहे जी आपण गडांवर वापरतो पाणी नेण्यासाठी. इथे हा यूट्यूब मॅनोमीटर आहे. इथे तुम्हाला दिसेल की पाण्यात आपण फक्त काय दाखवतोय की पाण्यात जसजसं आपण खाली जाऊ तसं पाण्याची पातळी इथे वाढताना दिसते. म्हणजे पाण्यात गेल्यानंतर प्रेशर वाढत जातो. इथे आपण ते दाखवतोय की पाण्यात आपण हळूहळू खाली गेलो तर पाण्याची पातळी इथे वाढताना दिसते. म्हणजे पाण्याच्या पृष्ठभागापेक्षा पाण्याच्या आतमध्ये दाब जास्त असतो हे आपण त्याच्यातून सांगू शकतो. त्याच्यानंतर हा आहे वॉशिंग मशीनचा ड्रायर कसा काम करतो, तर तो इथे दाखवलेला आहे की आपण याच्यात कपडे टाकले, जर आपण इथे कपडे टाकले आणि ह्याला गती दिली तर काय होतं, तर हा केंद्रकापासून दूर ढकलला जातो आणि तो उलट्या दिशेने फिरतो आणि त्याच्यातलं पाणी आहे ते बाहेर येतं आणि ते पाणी बाहेर गेलं की आतले कपडे सुके होतात. हा छोटासा गेम आहे. इथे आपल्याला काय करायचं आहे, हे सगळे खिळे आपल्याला एका खिळ्यावरती बॅलन्स करायचे. आपण हे सगळे खिळे एका खिळ्यावरती कसे बॅलन्स करू शकतो फक्त, आणि ते सुद्धा खिळ्याच्या वरती एकाच खिळ्यावरती राहायला. मग त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, तर ही सिस्टीम आपल्या कोकणात घर बांधण्यासाठी वापरतात. हे बनवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपण कुठे वापरतो. या प्रयोगात आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा वापर करून हे सगळे खिळे आपण एका खिळ्यावरती बॅलन्स करणार.
याच्यावरती सगळे खेळ बॅलन्स झालेले. म्हणजे ह्याचा आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पाहिली आणि त्याच्यानुसार आपण त्याला बॅलन्स केलं. हा गायरोस्कोप आहे वसुंधरा विज्ञान केंद्राचं सगळ्यात पहिलं मॉडेल. जेव्हा केंद्राची स्थापना व्हायची होती तेव्हापासून हे मॉडेल, काकांच्या सुरुवातीपासून हे मॉडेल आहे आपल्या इथे. ह्या मॉडेलमध्ये आपण दाखवलं आहे, काय दाखवलं आहे की याला एका बाजूने रशी बांधलेली आहे. आपण किती जरी प्रयत्न केला याला उभं ठेवायचं तरी हे उभं राहत नाही. मग याला उभं करायचं असेल तर काय करावं लागेल, तर ह्याला आपल्याला गती द्यावी लागेल. जर मी याला गती दिली तर ते उभं राहते. म्हणजे आपल्याला इथे दिसेल की आपण ह्याला किती जरी प्रयत्न केला होता मगाशी तरी ते उभं राहत नव्हतं, पण ह्याला गती दिली तेव्हा ते उभं राहील. जर ह्याची मी गती कमी केली तर ते परत आपल्या होत्या त्या स्थितीत येतं. म्हणजे काय, तर गायरोस्कोपिक इफेक्ट म्हणजे काय, तर एखाद्या वस्तू जेव्हा वर्तुळाकार गतीत फिरते तेव्हा त्याचं केंद्रक त्याला आहे त्या स्थितीत स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जर मी याला ह्या ठिकाणी ह्या पोझिशनमध्ये जर ठेवलं आणि गती दिली तर ह्याचं केंद्र काय करतोय, त्याला आहे ह्या स्थितीतच स्थिर ठेवतं. मग याचा वापर कुठे होतो, तर ह्याचा वापर आपण कुठे करतोय, तर ह्याचा वापर आपल्या आता सध्याचे ड्रोन बघितले तर त्याच्या खाली पण आपल्याला ते दिसते की गायरोस्कोप असतात, किंवा आपली जहाजे असतात त्या जहाजांमध्ये पण हे गोलाकार गतीने फिरत असतात खाली गायरोस्कोप, की ज्याच्यामुळे ते जहाज स्टेबल राहतात. ही लेझी ट्यूब आहे. आपण याला लेझी ट्यूब म्हणतो का, तर तुमच्या लक्षात येईल हे दोन्ही नॉन मॅग्नेटिक सबस्टन्स आहेत. याला एकालाही मॅग्नेट चिटकत नाही. ज्यावेळी मी ह्या दोन्ही ट्यूबमधून एका वेळी मॅग्नेट खाली सोडला एकाच वजनाचे, तर दोन्ही एका वेळी खाली यायला हवे होते. पण बघा ते एका वेळी येतात का, हा लेट येतो. म्हणजे ह्याला यायला वेळ लागतो. हे आपण याच्यातून दाखवलेलं आहे. वसुंधरा विज्ञान केंद्र स्वयंपूर होण्यासाठी प्रयत्न करते. मग त्याच्यासाठी आपण काय केलं, तर आपल्या इथे आपण सोलार सिस्टीम जोडलेली आहे. आपल्याकडे सोलार रूफ आहे आपल्याकडे, की आपली इथे वसुंधरा विज्ञान केंद्रासाठी लागणारी सगळी ऊर्जा, सगळी लाईट्स आपण सोलार एनर्जी मार्फत मिळवतोय. आपल्याला माहिती आहे की सोलार एनर्जीमुळे आपण बाकी सगळ्यात जास्त प्रमाणात आपल्याला एनर्जी सूर्यप्रकाशापासून जास्त प्रमाणात आपल्याला ऊर्जा मिळू शकते. आपण इथे पण पाहू शकतात की 3 सेकंदाला पडणारा सूर्यप्रकाश पूर्ण जगाची एका दिवसाची ऊर्जा भागवू शकते. मग त्याचाच वापर आपण इथे केलेला आहे आणि आपली सगळी ऊर्जेची गरज हा सोलार सिस्टम आपली भागवतोय. हा आपला आहे ई लर्निंग हॉल. इथे आपण बघणार आहोत 3D मूव्ही आणि आकाशदर्शनाचा कार्यक्रम. इथे मुलांसाठी आपण नेहमी आकाशदर्शनाचा प्रोग्राम दाखवतो आणि 3D मूव्ही दाखवतो. चला आपण तो रूम कसा आहे तो पाहूया. आकाशदर्शन. आपण आकाशदर्शनाचा कार्यक्रम इथे घेतो. मग आकाशदर्शनाचा कार्यक्रम घेताना आपल्याला काही गोष्टींचा गरज लागते, म्हणजे रात्रीची वेळ. रात्रीची वेळ किंवा काळोखी रात्र या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपण एक सॉफ्टवेअर वापरतो आणि त्याच्या थ्रू आपण आकाशदर्शन दाखवतो. म्हणजे आता आपल्याला आकाश बघायचं असेल तर हे आपला आत्ताचा आकाश आहे, पण आत्ता आपल्याला सगळे तारे दिसतील का, तर नाही. मग आपल्याला काय लागते, रात्रीची वेळ. मग आपण त्याच्यासाठी रात्रीची वेळ करू. रात्रीची वेळ असली तरी त्या ठिकाणी सूर्य असतो का आकाशात, तर हो. मग आपण सूर्य पाहूया. पहिल्यांदा आपण सूर्य बघूया, कारण आपली सूर्यमाला, आपण जी सूर्यमाला म्हणतो त्याच्यात काय काय येतं, तर आपला सूर्य जो तारा आहे आणि त्याच्या भोवती फिरणारे 8 ग्रह. मग आपण मुलांना दाखवताना पहिल्यांदा आपण सूर्याची माहिती दाखवतो. मग आपण आज पहिलं काय बघूया, तर सूर्य बघूया. मग आपण आता सूर्याकडे जातोय. सूर्य आपल्या सूर्यमालेतील सगळ्यात मोठा आणि आपला सूर्यमालेतील एकमेव तारा ज्याचं नाव आहे सूर्य, आणि या सूर्याबद्दल आपण माहिती घेऊया. सूर्य हा एवढा मोठा आहे की ज्याच्यावरती 13 लाख पृथ्वी सामावू शकतात. आणि या सूर्याबद्दल सांगायचं झालं तर सूर्य इतका गरम आहे की याचं तापमान 6000 डिग्री सेंटीग्रेड एवढं आहे. आपलं पाणी 100 डिग्रीला उकळतं, पण सूर्याचं तापमान किती आहे, 6000 डिग्री सेंटीग्रेड. आणि याच्यावर जे काळे टिपके दिसत आहेत आपल्याला, जे काळे टिपके दिसत आहेत, हे काळे टिपके म्हणजे काय आहेत, तर तिथलं वातावरण थोडं, इथलं तापमान थोडं कमी आहे. कमी म्हणजे किती, तर इथलं तापमान आहे 2000 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे 6000 पेक्षा थोडं कमी आहे, म्हणून त्याला काळे टिपके म्हणतो. इंग्लिशमध्ये त्याला ब्लॅक स्पॉट असं म्हणतात. आणि या सूर्याचं वस्तुमान अख्ख्या
सूर्यमालेच्या 99% आहे. म्हणजे फक्त 1% आपली पृथ्वी आणि इतर ग्रह मिळून सगळ्यांचं वस्तुमान 1% आणि सूर्याचं एकट्याचं वस्तुमान 99% आहे. मग आपण सूर्य जसा बघितला तसं अजून आपल्या सूर्यमालेत काय आहे, तर अजून विविध ग्रह आहेत. मग आपण ते पण पाहू. आपण जसं आता सूर्य पाहिला तसं आपल्या सोलार सिस्टममध्ये आपल्या सूर्यमालेत आपण बाकीचे ग्रह देखील पाहतो. म्हणजे जसं आपण इथे बघतोय की आपल्या इकडे कुठचा ग्रह आहे, मर्क्युरी म्हणजे बुध ग्रहाची पण माहिती घेतो आपण. तशीच आपण वेगवेगळ्या इतर ग्रहांची देखील माहिती घेतो. म्हणजे आपण मुलांना आपण बाकीचे ग्रह कसे आहेत, मग तो बुध असू दे, विनस म्हणजे शुक्र असू दे, शुक्र ग्रहाची माहिती सांगू शकतो. तसंच आपण इतर ज्या सोलार सिस्टीममधल्या गोष्टी आहेत, ग्रह तारे यांची देखील आपण माहिती या आकाश दर्शन किंवा आपल्या या कार्यक्रमातून आपण विद्यार्थ्यांना सांगतो. आपण आता 3D मूव्ही पाहूया. म्हणजे आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे जिल्ह्यात आपल्या इकडे 3D मूव्ही सेंटर नाही आहे आणि 3D मूव्ही काय असते हे जर आपल्याला पाहायचं असेल, आपल्याला दाखवायचं असेल तर आपण इथे मुलांना 3D मूव्ही हा प्रकार आपण इथे दाखवतो की ज्याच्यातून मुलं अनुभव घेऊ शकतात की 3D प्रकार काय आहे, आत्ता 3Dमध्ये कशा संकल्पना आहेत, 3Dच्या नंतर 4D 5D कसं चाललं आहे पुढे, जग नवीन तंत्रज्ञान काय येतं आहे हे दाखवण्यासाठी आपण हा एक छोटासा आपला प्रयोग आहे की ज्याच्यातून आपण मुलांना 3D मूव्ही दाखवतो आहे. ज्याच्यासाठी आपल्याला 3D गॉगल्सची आवश्यकता असते आणि ज्याच्यातून आपण ह्या ठिकाणी आपण 3D मूव्ही दाखवतो आहे. अंतर कमी आहे, डिस्टन्स कमी आहे, त्याचे ऑसिलेशन जास्त आहेत. याचं अंतर जास्त, त्याचे ऑसिलेशन्स आपल्याला कमी दिसते. 10x म्हणजे याचा अर्थ असा होतो की 10 × 10 म्हणजे 100 पट आपल्याला ते मोठे दिसेल. उत्पादन आम्ही इथे करतो. त्यांचे हे शेंडी इथे आपण जतन करून ठेवलेलं आहे. दुसरा जो भाग आहे तो म्हणजे गांडूळखत. आता मुलांनी हे पॅटर्न्स 10 सेकंदसाठी रिमेंबर करायचे. त्याच्यानंतर